नमस्कार, मी सुनीता पाटील सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आता जस्ट मी न्यूज बघितले। यूपीला हाथरस इथे चेंगराचेंगरीमध्ये आय थिंक सो 116 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। सत्संग भरवला गेला होता आणि तिथे हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होती, परंतु ढिसाळ मॅनेजमेंट आणि लोकांचं सुद्धा स्वतःविषयी असलेली लापरवाहीच म्हणावी लागेल। ह्या सगळ्या गोष्टींचं फलश्रुती काय निघाली? आज 116 लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं। गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, लहान मुलांना नेऊ नका, बायकांना नेऊ नका असं खूप वेळा सांगितलं जातं। सोशल मीडियाद्वारे म्हणा किंवा न्यूजद्वारे सुद्धा सांगितलं जातं की गर्दीच्या ठिकाणी असे हादसे होण्याचे चान्सेस जास्त असतात, पण तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत। मी काही व्हिडिओज पाहिले आणि खरोखर अंगावरती काटा आला। अशा किती घटना घडत आहेत की जिथे सत्संग आहे किंवा कुठे यात्रा आहे किंवा कुठे असं गर्दीच्या ठिकाणी असे खूप असे अपघात घडलेले आहेत, तरी सुद्धा लोक स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत आणि अशा ठिकाणी जातात। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जास्त परिणाम होतो तो बायका आणि मुलांवर। एखाद्याला मानतो किंवा एखाद्याचे विचार आपल्याला पटतात, आपण तिथे जातो, त्यांचं ते सत्संग किंवा ते प्रवचन असं ते आपण ऐकतो, सगळं मला मान्य आहे, परंतु त्याचबरोबर आपण स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। जास्त गर्दी असेल तर तुम्ही तिथे आतमध्ये घुसण्यात काय मतलब आहे? तुम्ही आजकाल तर सोशल मीडियावरती सुद्धा सत्संग वगैरे किंवा प्रवचन वगैरे हे सर्व दाखवलं जातं, लाईव्ह दाखवलं जातं, तुम्ही घरी बसून सुद्धा ते बघू शकता। पण असं जे मृत्युमुखी पडलेले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि प्लीज कृपया स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या, आईवडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुख्य प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, जमत नसेल तर निदान मारू तरी नका। जय हिंद, जय भारत।